सर्वांना हरिओम. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध, त्यामध्ये आपण आजपासून 10वा दशक सुरू करणार आहोत. या 10व्या दशकाचे नाव आहे जगज्योती नाम. जगज्योती नाम असं या 10व्या दशकाचं नाव आहे. आणि त्यातला पहिला समास ज्याचं नाव आहे अंतःकरणिक निरूपण. अंतःकरणिक निरूपण. आज आपण या पहिल्या समासाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. जगामध्ये जिकडे तिकडे सर्वत्र एक प्रचंड शक्तिमान ज्ञानसंपन्न अशी जाणीव कार्य करीत आहे. तिचे नाव जगज्योती असे आहे. जी या जगामध्ये जाणीव कार्य करते तिचं वर्णन केलं. प्रचंड आहे, शक्तिमान, ज्ञानसंपन्न आहे. तिला म्हटलेलं आहे जगज्योती. जे या दशकाला नाव दिले आहे जगज्योती नाम. उपनिषदामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याला नाव दिलेलं आहे हिरण्यगर्भ. ते हेच आहे. पिंड म्हणजे शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे दृश्यविश्व. या दोन्हींना प्रलय म्हणजे विनाश आहे आणि म्हणून ते सगळे भ्रमरूप आहे. जसा आपला देह तसे सारे विश्व सतत प्रलयाकडे किंवा विनाशाकडे धाव घेत आहे. फक्त निश्चल ब्रह्म तेवढे अंतिम सत्य आहे. त्याला विनाश नाही, ते अविनाशी आहे. माया म्हणजे स्वरूपाचा विसर आणि हेच पाप आहे. समर्थ सांगतात माया म्हणजे स्वरूपाचा विसर, आपल्या स्वरूपाचा विसर, आणि हेच पाप आहे. व ब्रह्म म्हणजे स्वरूपाचे स्मरण आणि हेच पुण्य आहे. मोठमोठ्या संतांनी देह ठेवल्यानंतर, ब्रह्मलीन झाल्यानंतर त्यांचे सामर्थ्य आजही प्रत्यक्ष अनुभवाला येते. संत ज्यावेळेला देह ठेवतात त्यानंतर त्यांना ब्रह्मलीन असं म्हटलं जातं. कारण ते मुळातच ब्रह्मतत्वाला एकरूप झालेले असतात. फक्त आपलं कार्य करण्याआधी शरीर धारण केलेलं असतं आणि जेव्हा त्यांचं शरीर पडतं, देह ठेवतात, म्हणून त्यांना ब्रह्मलीन म्हणतात. संत हे अत्यंत निर्वासन म्हणजे वासनारहित असतात. ते जिवंत असताना ब्रह्मस्वरूप झाल्याने त्यांचा देह पडला तरी त्यांच्या अवस्थेमध्ये यत् किंचितही फरक पडत नाही. म्हणून जो कोणी त्यांच्याबद्दल शुद्ध भाव ठेवील, आपल्या अंतःकरणामध्ये संतांबद्दल जो कोणी शुद्ध भाव ठेवील त्याला ते निश्चितपणे सांभाळतील. अहो, भजन तर सगळेच करतात, कारण मनुष्य प्राणी हा स्वभावतात भजनशील आहे असे गीता सांगते. परंतु काहीही, कोणतीही कामना न बाळगता निष्काम भक्ती करणे फारच और आहे. भजन सगळे करतात, पण भजनाचा परिणाम त्यांना जो पाहिजे तसा मिळत नाही. याचं कारण काय? निष्काम भावनेने भक्ती करणारे फारच कमी आहेत. अशी भक्ती करणे फारच और आहे. निष्काम भक्तीमध्ये विलक्षण सामर्थ्य असते. निष्काम भक्ती आणि ब्रह्मज्ञान यांची जोड मिळाली तर त्याची त्रिभुवनात तुलना होऊच शकणार नाही. कोणती अपेक्षा, कामना, इच्छा न करता भगवंताची भक्ती करणे म्हणजे निष्काम भक्ती. ही निष्काम भक्ती आणि ब्रह्मज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याची त्रिभुवनामध्ये तुलना होऊच शकणार नाही. आत्मज्ञान झाले याची ओळख काय आहे? एखाद्या व्यक्तीला आत्मज्ञान झाले, ब्रह्मज्ञान झाले याची ओळख काय आहे? स्वामीजी सांगतात
परमेश्वराला ओळखले, मी खरा कोण आहे हे कळले, ब्रह्मांड कोणी केले आणि कशाचे बनवले हे समजले, मुख्य कर्ता कोण आहे हे ध्यानात आले, पापाची खंडना झाली आणि जन्मयातना चुकली. जन्म मरण दोन्ही यातनाच आहेत. ज्या वेळेला जन्म मरण यातना चुकली म्हणजे आत्मज्ञान झाले हे खात्रीने समजावे. काय सांगतात समर्थ, आपण पुन्हा ऐकूया. परमेश्वराला ओळखले, मी खरा कोण आहे हे आपल्याला कळले, ब्रह्मांड कोणी केले आणि कशाचे बनवले हे समजले, मुख्य कर्ता कोण आहे हे ध्यानात आले, पापाची खंडना झाली, पाप पूर्णपणे नाहीसे झाले आणि जन्म मरणाची यातना चुकली म्हणजे आत्मज्ञान झाले हे खात्रीने समजावे. म्हणून आपल्याला आत्मज्ञान होण्यासाठी नीटपणे शोधून सद्गुरू करावा. नीटपणे शोधून याचा अर्थ पारखून करावा. आजकालच्या काळामध्ये याची अत्यंत आवश्यकता आहे. तुकाराम सांगून गेले की पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपलं पोट भरण्यासाठी कलियुगामध्ये अनेक संत झाले, पण खरा संत कोण आहे ते ओळखले पाहिजे, त्याची पारख केली पाहिजे, परीक्षा केली पाहिजे आणि नंतर आपण त्यांच्या सहवासात राहून जन्ममृत्यू या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे. नीटपणे शोधून पारखून सद्गुरू करावा, त्यांच्या संगतीत राहावे, श्रवण मनन निधिध्यासन साधावे आणि रोकडा आत्मसाक्षात्कार करून घ्यावा, म्हणजे मुक्ती प्राप्त करून घ्यावी. सचेतन प्राणी जिवंत असतात. जिवंतपणा हा सदैव जाणीवेसहित आढळतो. या जाणीवेचे व्यक्त स्वरूप प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रेरणांमध्ये अनुभवाला येतात. उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, हत्ती, हरिण, सर्प, पोपट, कबूतर, मासे आणि माणसे हे सर्व प्राणी कितीतरी भिन्न शरीराचे आणि भिन्न स्वभावाचे असतात, परंतु त्यांच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या प्रेरणा बघितल्या तर त्या कमी जास्त प्रमाणात सारख्याच असतात असे दिसून येते. सगळेच प्राणी अन्न शोधतात, तहान भागवतात, झोप घेतात, विश्रांती घेतात, कामवासना भोगतात, प्रेम करतात, भिवून पळतात, दुःख वेदना सोसतात, परस्परामध्ये संघर्ष करतात, क्रोध आणि द्वेषही करतात. यावरून सर्व जिवंत प्राण्यांच्या अंतर्यामी एकच जाणीव वाटलेली आहे असे म्हणायला काही हरकत नाही. म्हणून सर्वांचे अंतःकरण एक आहे, कारण सर्वांच्या आतमध्ये असलेली जाणीव एकच आहे, म्हणून सर्वांचे अंतःकरण एक आहे असे समर्थ सांगतात. हे ऐकून चाणाक्ष, चतुर, बुद्धिमान, शहाणा श्रोता विचारतो, जर सर्वांचे अंतःकरण एक आहे तर एकाचे अंतःकरण दुसऱ्याच्या अंतःकरणाशी समरस होत नाही, याचे कारण काय? आपण ऐकताना, श्रवण करताना इतकं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आपल्याला प्रश्न आला पाहिजे मनामध्ये आणि त्याचं उत्तर आपण वक्त्याकडून घेतलं पाहिजे, तरच आपलं ऐकणं सार्थकी लागतं. या ठिकाणी समर्थांचे विचार ऐकून श्रोत्याने प्रश्न विचारला. मार्मिक प्रश्न आहे, अजून पुढे पण आहेत. तो विचारतो, जर सर्वांचे अंतःकरण एक आहे असं तुम्ही म्हणता, तर एकाचे अंतःकरण दुसऱ्याच्या अंतःकरणाशी समरस होत नाही, याचे कारण काय? जर सर्वांचे अंतःकरण खरोखरच एक असेल तर एक जेवला की सर्वांचे पोट भरले पाहिजे, एक शांत झाला की सगळे शांत झाले पाहिजे आणि एक मेला की अर्थातच सगळेजण मेले पाहिजे. श्रोत्याची शंका आहे, जगामध्ये एक सुखी असतो तर दुसरा दुःखी असतो असे आढळते, म्हणून मग सर्वांचे अंतःकरण एक आहे हे कसे बरे ओळखता येईल? प्रत्येक माणसाची भावना निराळी असते. एका मनुष्याचे
दुसऱ्याशी एकरूप झालेले, एकमत झालेले आढळत नाही. म्हणून सर्वांचे अंतःकरण एक आहे हे म्हणणे मनाला काही पटत नाही. सर्वांचे अंतःकरण जर एक असते तर एकाच्या मनातील गोष्ट दुसऱ्याला कळली असती. मग एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवतात आली नसती. परंतु असा कधीच अनुभव येत नाही. म्हणून हे काही तर्काला बरोबर वाटत नाही. सर्वांचे अंतःकरण एक असणे शक्य नाही. तसे जर असते तर लोकांमध्ये परस्पर विरोध निर्माण होतो, संघर्ष होतो, तो झालाच नसता. लोकांमध्ये विरोध आणि संघर्ष आढळतात. याचे कारण काय आहे? सर्प दंश करायला आला तर प्राणी घाबरून दूर पळतो. जर अंतःकरण एक असते तर असे झाले नसते. किती मार्मिक, योग्य आणि विषयाला अनुसरून प्रश्न आहे. श्रोत्याच्या या शंकेचे निरसन करताना वक्ता म्हणजे श्री समर्थ महाराज म्हणाले की कोणीही गडबडून जाऊ नये. शंका विचारणं योग्य आहे, पण या शंकेने इतरांनी गडबडून जाऊ नये. उलट शांत चित्ताने उत्तर श्रवण करावे. श्रोत्याच्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला समर्थ देतात. अंतःकरण एक आहे सर्वांचं, ते कसं काय? अंतःकरण म्हणजे जाणीव होय. जाणीव म्हणजे एखाद्या गोष्टीचे आहेपणाचे ज्ञान, वस्तूच्या अस्तित्वाचे ज्ञान होणे हा जाणीवेचा मुख्य धर्म आहे. अंतःकरण एक आहे म्हणजे जाणीव सर्वांची एकच आहे. जाणीव म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचे आहेपणाचे ज्ञान, वस्तूच्या अस्तित्वाचे ज्ञान होणे हा जाणीवेचा मुख्य धर्म आहे. एकच जाणीव सर्वांच्या ठिकाणी कार्य करते. म्हणून सर्वांचे दृश्याबद्दलचे अनुभव कमी जास्त प्रमाणात सारखेच असतात. सर्वांचे अंतःकरण एक आहे म्हणजे जाणीव एक आहे. मग जाणीव म्हणजे तरी काय? तर जाणीव म्हणजे जाणण्याची स्वाभाविक किंवा नैसर्गिक शक्ती, याला जाणीव म्हणतात. या जाणण्याच्या शक्तीमुळे प्राण्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो. एकीकडे जाणीवेच्या प्रेरणेने सर्प दंश करायला येतो. सर्पाला देखील जाणीव होते आणि ती प्रेरणा देते, त्यामुळे तो सर्प दंश करायला येतो. तर त्याच जाणीवेच्या प्रेरणेने प्राणी सर्पापासून दूर पळतो. दुसरा प्राणी दूर पळतो याचं कारण काय? त्याला देखील जाणीव प्रेरणा देते दूर पळण्याची. म्हणजे सर्प आणि प्राणी या दोघांमध्ये जाणीवच कार्य करते की नाही? दोघांमध्ये जाणीव आहे, तिची प्रेरणा एकच आहे. म्हणून दोघांचे अंतःकरण एकरूपच असले पाहिजे. अशा रीतीने विचार करता जाणीवेच्या दृष्टीने सर्व प्राण्यांचे अंतःकरण समान असते असा प्रत्यक्ष अनुभव येतो. चला, जाणीव रूपाने सर्व जीवांचे अंतःकरण एक असते ही गोष्ट सिद्ध झाली. जेवढे म्हणून जीव प्राणी आहेत त्यांच्या अंतर्यामी जाणण्याची कला अर्थात जाणीव एकच आहे. उदाहरणार्थ, डोळ्यांनी पाहणे, जिभेने चाखणे म्हणजे चव घेणे, कानाने ऐकणे, अंगाने स्पर्श करणे, नाकाने वास घेणे, या इंद्रियांच्या अनुभवांमध्ये सर्वांना एकच प्रचिती येते. कारण अनुभव घेणारी जाणीव सर्वांच्या ठिकाणी एकसारखीच असते. पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादी अनंत प्रकारचे जीव प्राणी जगात निर्माण होतात. त्यांच्यामध्ये इतर बाबतीत विविधता असली तरी सर्वांच्या ठिकाणी जाणण्याची कला मात्र अगदी एकच असते. पाणी हे सर्वांना गारच लागते. थंड वेगळं आणि गार वेगळं. पाणी हे सर्वांना गारच लागते. अग्नी सर्वांना उष्णच करतो. याचा अर्थ असा की सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणीव
जाणण्याची कला एकच आहे. एखाद्याला एखादी वस्तू आवडते तर एखाद्याला तीच वस्तू आवडत नाही. ही आवड किंवा नावड मनुष्याच्या देह स्वभावावर अवलंबून असते. परंतु वस्तूची आवड किंवा नावड ही अंतःकरणाच्या योगानेच कळते. अंतःकरणाच्या योगानेच आपल्याला वस्तूची आवड किंवा नावड कळते. म्हणून सर्व प्राण्यांचे अंतःकरण एक आहे ही गोष्ट अगदी निसंशय आणि निश्चयात्मक आहे. इतके सांगितल्यानंतर श्रोत्यांच्या शंकेचे निरसन झाले. त्यांना पटलं समर्थांचं म्हणणं की सर्वांचे अंतःकरण एकच आहे. म्हणून तर या समासाचं नाव आहे अंतःकरण एक निरूपण. अंतःकरण एक निरूपण. म्हणून समर्थ माऊली म्हणतात की आता श्रोत्यांनी उगीच तर्क काढू नयेत. जेथे जेथे जाणणे आढळते ते एका अंतःकरणाचेच असते हे ओळखावे. या जाणीवेच्या प्रेरणेनेच प्राणी चारा खातात. तिच्या प्रेरणेनेच प्राणी भितात आणि लपतात. तिच्या प्रेरणेनेच प्राणी पळूनही जातात. अगदी किडामुंगीपासून ते थेट ब्रह्मादिकापर्यंत सर्वांचे अंतःकरण या दृष्टीने एकच असते आणि या गोष्टीचे कौतुक आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवाने पाहावे असे आपल्याला स्वामीजी सांगतात. पुढे म्हणतात, अग्नी लहान असो की मोठा असो तो अग्नीच असतो. पाणी थोडे असे की पुष्कळ असो ते पाणीच असते. त्याचप्रमाणे जाणीव कमी असो की पूर्ण असो सर्व प्राणी मात्र अंतःकरणाने जगतात, अंतःकरणाने जाणतात. जाणीव काही प्राण्यांमध्ये कमी तर काही प्राण्यांमध्ये पुष्कळ आढळते. परंतु सगळीकडे तिचे मूळ स्वरूप हे एकच असते. हालचाल करणारा कोणताही जिवंत प्राणी जाणीवेशिवाय असूच शकत नाही, राहूच शकत नाही. यानंतर समर्थ आपल्याला जाणीव आणि नेणीव यांचा परिणाम सांगतात. दोन्ही विरुद्ध अवस्था आहेत. जाणीव अवस्था वेगळी आहे, नेणीव अवस्था वेगळी आहे. समर्थ म्हणतात, जाणीव म्हणजे अंतःकरण आणि अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. अशा रीतीने विष्णू विश्वाचे पालन करतो. ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते किंवा ज्याच्या ठिकाणी जाणीव नाश पावते तो प्राणीसुद्धा नाश पावतो. ज्याच्या ठिकाणी जाणीव नाही किंवा ज्याची जाणीव नाश पावलेली आहे तो प्राणीसुद्धा नाश पावतो. नेणीव याला म्हणतात. नेणीव हे तमोगुणाचे लक्षण आहे आणि अशा रीतीने विचार केल्यास तमोगुणाने रुद्र संहार करतो. अर्थात आपण जी 3 रूपं मानलेली आहेत ब्रह्मा विष्णू महेश, महेश म्हणजेच रुद्र, आणि तिघांची कार्य कशी चालतात ते आपल्या थोडक्यात जाणीव आणि नेणीवीच्या संदर्भात समर्थ सांगतात आहेत. तमोगुणाने रुद्र संहार करतो. थोडी जाणीव आणि थोडी नेणीव असणे हे रजोगुणाचे लक्षण आहे. अशा प्रकारे जाणीव आणि नेणीव मिश्रित असणारे जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतात. ज्यांच्यामध्ये दोन्ही आहे, जाणीव नेणीव दोन्ही आहे, असे जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतात. जाणीवेमुळे जीवाला सुख होते आणि नेणीवेमुळे जीवाला दुःख होते. आणि म्हणूनच जन्माला आल्यावर जीवाला सुख आणि दुःख आवश्यकपणे भोगावीच लागतात. त्याला काही केल्या पर्याय नसतो. कोणताही प्राणी मात्र असेल, कोणताही जीव असेल, तो आलेला आहे जाणीव आणि नेणीव मिश्रित असल्याकारणाने जन्माला आलेला आहे आणि जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुख आणि दुःख भोगावीच लागतात. रजोगुणाच्या पोटी असणारी
जाणीव नेणीव मिश्र असणारी जी बुद्धी, तोच देहामधील ब्रह्मदेवाचा अंश आहे असे ओळखावे. सर्व काही निर्माण करणारा ब्रह्म अशा रीतीने खरोखर स्थूल देहामध्ये आढळतो. सर्व काही निर्माण करणारा ब्रह्मदेव जे अशा रीतीने खरोखर स्थूल देहामध्ये आढळतो. तिघांची गुणांची आपल्याला या ठिकाणी माहिती दिली. ब्रह्मदेव रजोगुणी आहे, विष्णू सत्वगुणी आहे आणि शंकर तमोगुणी आहे. आणि या तिघांमध्ये जाणीव आणि नेणीवेचे स्वरूप काय आहे हे आपल्याला समर्थांनी थोडक्यात सांगितले. समर्थ म्हणतात, विषय निघाला म्हणून अशा रीतीने प्रसंगानुसार उत्पत्ती, स्थिती आणि संवार म्हणजे लय यांचे विवेचन केले. पण प्रत्यक्ष प्रचिती पाहून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन नंतर मगच आपण याबद्दल आपले निश्चित मत बनवावे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 10व्या दशकातील अंतःकरणेक नावाचा पहिला संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.